मैदान क्रमांक 3 रिव्ह्यू आहे त्या ठिकाणी मुशत संघाने त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे टच पॉइंट साठी. पुढील संघ पडत आहेत. You unsuccessful, no touch point. रिव्ह्यू अनसक्सेसफुल आहे, नो टच पॉइंट. त्या ठिकाणी मुशतनं मात्र चॅलेंज केलं तर टच पॉइंट. Review unsuccessful, let out. 1 point. ओके, मैदान क्रमांक 3 मध्ये त्या ठिकाणी सुरू करायचं आहे. मी चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 3 साठी समर्थ बहिरोळे वर्सेस जयहमान तळाशे यांनी या ठिकाणी विनंती करणार आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर मैदान क्रमांक 1 मध्ये चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री गणेश कारले वर्सेस श्री विठ्ठलराव कुंट्यांची मोठी हा सामना होईल. मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दत्तप्रसाद बहिरोळे वर्सेस जयसंभोग फटाफट सामना होईल. या चारही संघानं आपण तयार राहायचे आहे. सामना जरी आत्ता सुरू असला तरी पण आपण देखील त्याची नोंद घ्यायची आहे. आपल्यासाठी फर्स्ट कॉल असेल. मैदान क्रमांक 1 साठी श्री गणेश कारले वर्सेस श्री विठ्ठलराव कुंट्यांची मोठी आणि मैदान क्रमांक 2 साठी दत्तप्रसाद बहिरोळे वर्सेस जयसंभोग बढाव. संजय जाधव थांबवतोय मी या ठिकाणी. भुवनेश्वर गावचे काही खेळाडू आपल्याला पाहून खूप उत्सुकता या ठिकाणी प्रतिक्रिया देताना. दादा आपलं नाव काय आणि आपण काय वाटतं ही मॅच कोण जिंकणार? ही कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर या उन्हाळ्याच्या आपण पाहतोय इंडोर कबड्डी स्पर्धेमध्ये नक्की कथापणात कुठे होऊ शकत नाही. आपल्या आदरणीय जे शेडबद्दल काय सांगतात? शेड ग्रेट आहे. नक्की तुमचा आवडता खेळाडू कोणता याच्यामध्ये पण तुम्हाला काय वाटतं की हा खेळाडू म्हणजे याचा परफॉर्मन्स होणे खूप गरजेचं आहे? जय क्या बात आहे. आपण जोरदार खेळायचं नाही सर्वांनी वाजवायचे. अजय तुमचे आपल्या देखील अटेंड स्वागत. गेल्या वर्षी काय झालं? गेल्या वर्षी अच्छा ओके ठीक आहे. अष्टविनायक संघ जो आहे हा खूप क्रिकेट पण खेळणं चांगला झाला. आज मात्र या ठिकाणी कबड्डीमध्ये पण खूप चांगला खेळ आहे आणि कबड्डीचे पण खाते या संघामध्ये आहे. तर तुम्हाला भरपूर शुभेच्छा. सर्व मित्रांनो मैदान क्रमांक 3 साठी सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आहे. मैदान क्रमांक 3 साठी या ठिकाणी निमंत्रित करतोय समर्थ बहिरोळे. गणेश कारले वर्सेस श्री विठ्ठलराव कुंट्यांची मोठी 2 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामना असेल दत्तप्रसाद बहिरोळे वर्सेस जयसंभोग बढाव आणि 3 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जयहमान मांडवकर वर्सेस अल्शान श्रीगाव. या सर्व संघांना आपण तयार करायचं आहे. आपल्यासाठी फास्ट कॉल 6 संघांसाठी रिपोर्ट नंबर 1 2 आणि 3 अर्थात 3 मैदानांसाठी 6 संघांना आम्ही फास्ट कॉल पहिला प्रकार मध्ये या ठिकाणी दिला आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. लेपंगा अर्थात कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी सुरू झालेला आहे. श्वास कबड्डी ध्यास कबड्डी प्रवास कबड्डी आपली माती आपला खेळ. या ठिकाणी सकाळचे 3 वाजलेले जोरदार जयकारा देऊया. सर्वांनी जय श्रीराम बोलायचं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. तर मैदान क्रमांक 3 वर चालू सामना आपण पाहिला लादेवी मुशत वर्सेस विघ्नहर्ता देवकर. या सामन्यामध्ये विघ्नहर्ता देवकर यांचा 4 गुणांना विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. पराभव संघाचे देखील आभार. लादेवी मुशत संघाचा अक्षय आपण यायचा आहे.
एकच आहे जय. पुन्हा जोरदार जयकारा देऊया. जय श्रीराम. अरे जय श्रीराम. अरे जय श्रीराम. अरे बोल बजरंग. अरे बोल बजरंग. धन्यवाद कुलकर्णी सर. खऱ्या अर्थानं वातावरण कसं तयार करावं हे आपल्याकडून आम्ही नेहमी शिकत असतो. एक चांगल्या पद्धतीचं आपण देखील एक मोठे अँकर आहात. अर्थात समालोचन क्षेत्रामध्ये क्रिकेट कबड्डी या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण देखील चांगल्या पद्धतीने मांडत आहात. सामना मध्यांतराने बरोबर त्या ठिकाणी आपण पाहतोय. चालू सामना मोरेश्वर नवगाव वर्सेस महादेव गोपोली या दोन संघांमध्ये मात्र सुरू झालेला आहे. एक साडी गावदेवी रोकवडे वर्सेस शिवनेरी नागझरी असा हा सामना मैदान क्रमांक 1 वर पाहतोय. आणि 3 साडी श्री समर्थ तलाशे असे त्या ठिकाणी संघ मात्र खेळत आहे. गावदेवी रोकवडे अलिबाग पंचक्रोशी शिवनेरी नागझरी शिवसागर पंचक्रोशी मोरेश्वर नवगाव अलिबाग पंचक्रोशी महादेव गोपोली शिवसागर पंचक्रोशी समर्थ भैरोळे अलिबाग पंचक्रोशी जय हनुमान तलाशे शिवसागर पंचक्रोशी. पुन्हा एकदा आपण पाहतोय अलिबाग रबस आणि शिवसागर पंचक्रोशी या दोन पंचक्रोशीमधील हा खेळ. खरं तर या स्पर्धेमध्ये संपूर्ण 64च्या भाग्यपत्रिकेमध्ये 32 संघांना प्रवेश दिला गेला. तो नक्कीच या ठिकाणी अलिबाग रबस पंचक्रोशीमध्ये 16 संघ शिवसागर पंचक्रोशी आणि 16 संघ बामणगाव पंचक्रोशी. आणि जर संपूर्ण भाग्यपत्रिका जर पाहिली तर त्या ह्या भाग्यपत्रिकेमध्ये 30 संघ अलिबाग रबस पंचक्रोशीमध्ये होते आणि अर्थातच 18 संघ बामणगाव पंचक्रोशीमध्ये होते आणि 16 संघ निश्चितपणे शिवसागर पंचक्रोशीमध्ये होते. अशी मनानं या ठिकाणी आपण खेळ करत असताना पाहतो. अनेकांचं प्रेम आदरणीय दिलीप भोईर यांच्यावर असताना या ठिकाणी आपण पाहतोय एका सुंदर अशा नेतृत्वाखाली आणि सुंदर अशा आयोजनाखाली ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. अजून देखील अनेक महिला वर्ग ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी थांबलेला आहे. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. कारण प्रत्येकाचं येण्याचं महत्त्वाचं देणं असतं मित्रांनो. आणि आपलं आद्य कर्तव्य समजून आपण या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आला. अनेकांची हितचिंतक या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेला आहात. म्हणून त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. एकंदरीत एक योग्य आणि सुयोग्य अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी सुरू असताना आपण पाहतो. नक्कीच संजय सर ठिकाणी मी मॅच पाहताना या ठिकाणी 2 स्टार खेळाडू पाहतोय मी, जे कबड्डीचे पण आहेत आणि खास करून क्रिकेटचे पण आहेत. पारंपरा आणि ओंकार या ठिकाणी माझ्याबरोबर आहे. डिस्ट्रिक्टवरती ओंकारला बघतो माझ्याबरोबर पारंपरा पाहतो. काय म्हणतात कारण मी सगळं ते आहात, पण मात्र ही कबड्डीची स्पर्धा ही खूप वेगळी आहे आणि खास करून मॅटवरची स्पर्धा पाहायला मिळते. दरवर्षी काय ते नवीन मला आपण मातीचा खेळ पाहिला, गेल्या वर्षी आपण कसं स्टेडियम पाहिलं आणि ह्या मात्र या टायमाला तर इंडोर कबड्डी स्पर्धा कबड्डीचा खेळ काय वाटतं तुम्हाला? नक्की कारण हे अनिष्ट नाही आहे, हे पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवल दर्जेचं हे स्टेडियम आहे आणि खास करून महाराष्ट्र लेवलवरती ग्रुप कबड्डीला पण टक्कर देणार असं हे कबड्डीचं सुद्धा ओंकार सुद्धा बसलेला माझा ओंकार शांततेचा मुलगा आहे कारण त्याचा कृत्या देत नाही. तुम्हाला काय वाटतं कारण पंचवीस संघ आहे त्याच्यात तुमचा आवडता संघ कुठला आहे? आमचा आवडता संघ जर्मन खेळ. विराटचा संघ तुला मॅच खेळाय ना? कधी ती मॅच लागेल. धन्यवाद ओंकार या ठिकाणी तुम्हाला माझे दोन्ही आमचे मित्र बरोबर स्पर्धा पाहायला मिळते. आपण सातत्याने बोलूया पुन्हा एकदा वळूया संजय सर. धन्यवाद सर. खरं तर आत्ताच त्याने म्हटलं होतं की अशी कबड्डी स्पर्धा झाली नाही आहे
आम्ही नेहमीच म्हणत असतो प्रकारे सर न भूतो न भविष्यात ही कबड्डी स्पर्धा आहे, झालेली सुद्धा नाही आणि भविष्यात होणार सुद्धा नाही आहे अशी ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण कबड्डी स्पर्धा अशी भरवणी तर आदरणीय दिलीप शेठ भोई यांच्या माध्यमातूनच आणि तीच कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील नामांकित कबड्डी स्पर्धा म्हणून या ठिकाणी आपण पाहतो. म्हणून अनेकांचा अनुभव वेगवेगळे आहेत, अनेकांना या ठिकाणी नवीन कबड्डी स्पर्धा आहे, पण प्रत्यक्ष तशी या कबड्डी स्पर्धेचा अनुभव त्यांना घ्यावा लागतो. इकडे एक वेळ आपण सामना पाहतोय गावरी लोकवण्याचं शिवराज नागसरी या दोन संघांमध्ये. या ठिकाणी अगोदरच्या सामन्यामध्ये नवयुवक क्रीडा मंडळाचा शाहबाज चौगुले हा संघ मात्र चौगुले मात्र या ठिकाणी आलेला आहे सन्मानचिन्ह घेण्यासाठी. मी भाजंद्र पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभश्री या ठिकाणी शाहबाज चौगुले यालाही सन्मान चिन्ह मात्र आपण द्यायचे. शाहबाज आपण गती यायचं आणि आपला सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचं आहे. भाजंद्रजी पाटील आपल्या शुभश्री या ठिकाणी या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. धन्यवाद. एक आदर्श खेळ आता शाहबाजच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहत असतो आणि आज देखील आपण कदाचित आपण या स्पर्धेमध्ये पराभूत झाला, परंतु खेळ मात्र आपला चांगला होता आणि प्रत्यक्षात या ठिकाणी पाहिला. म्हणून अर्थातच या क्रीडा स्पर्धेची आठवण म्हणून आपल्यासाठी हे सन्मान चिन्ह. धन्यवाद साहेबांज चौगुले. लक्षात घ्या चालू सामने संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 साठी श्री गणेश कारले वर्सेस श्री विठ्ठलरामाई विद्यार्थी मोठी, मैदान क्रमांक 2 साठी दत्तप्रसाद बहिरोडे वर्सेस जयसंभव भडाव आणि मैदान क्रमांक 3 साठी जयहमान मांडवकर वर्सेस अलिशान श्रीगाव या सर्व संघांना आपण तयार राहायचं आहे. अजून काही सामने आपल्याकडे मित्रांनो शिल्लक आहेत, त्यानंतर आपण या ठिकाणी कारण दुसरी फेरी देखील या ठिकाणी शिल्लक आहे. अशा सर्वांचा विचार करता आपण कोणत्याही प्रकारचं वशीकरण अपेक्षित नाही आहे. आता मात्र आम्ही जसा या मैदानावर संघ संपतोय सामना संपतो त्या ठिकाणी त्या संघाला या ठिकाणी बोलवतोय आणि त्या ठिकाणी आपण सामनामध्ये खेळून घेतो. कारण आता महत्त्वाचं हेच असणार आहे जवळपास आपण पाहिला तर 2:55 मिनिटे झालेली आहे. आजकाल आपण पाहतो संपूर्ण रजनीमध्ये कबड्डी स्पर्धा संपूर्ण जातीमध्ये कबड्डी स्पर्धा खेळवली जाते आणि आज देखील अशाच पद्धतीची कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतो. उद्या देखील या ठिकाणी अशीच कबड्डी स्पर्धा होणार आणि परवा देखील एकूण 3 दिवसाची कबड्डी स्पर्धा आहे. 3 दिवसामध्ये अनेक खेळाडूंच्या दरस्पर्शी या जळगाव नगरीमध्ये आता या मैदानाला मात्र लागणार आहे. अनेक कानाकोपऱ्यातून गावात रस्त्यातून वाड्यास तांड्यातून या ठिकाणी अनेक खेळाडू आपला खेळ या मैदानावर करण्यासाठी येणार आहे. हा देखील एक शुभ प्रसंग आहे मित्रांनो. तर अनेक खेळाडू या मातीवर येणार आहे, लाल मातीमध्ये या ठिकाणी येणार आहे. प्रत्येकाला संधी महिला असतील पुरुष असतील अशा विविध माध्यमातून विविध गटाचे कबड्डी खेळाडू या ठिकाणी आपण पाहणार आहोत. वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये वेगवेगळ्या संघाची वेगवेगळी आपण जशी अर्थात बनियन या ठिकाणी पाहतोय आणि अशा रंगसंगतीमध्ये सुरू असलेली ही कबड्डी स्पर्धा 2024. नक्कीच या ठिकाणी आपल्याला सांगितलं या पूर्वीच्या कबड्डी स्पर्धांमध्ये एक चांगला आणि सुंदर गणवेश म्हणून देखील मंडळ त्या ठिकाणी बक्षीस ठेवायचं. आमच्या अंकुजी घरत यांनी मला आठवण करून दिली. खरं तर या पूर्वीच्या कबड्डीमध्ये अशी बक्षिसं देखील असायची कारण ती महत्त्वपूर्ण होती. कारण आपला नीटनेटकेपणा हे आपल्या गणवेशावर अवलंबून असते. संघ कमकुवत आहे की स्ट्रॉंग आहे याहीपेक्षा जर आपल्या अंगावर असा गणवेश आणि सुंदर गणवेश ज्यावेळेला असतो ना त्यावेळेला आपल्याला देखील आपल्या अंगामध्ये प्राण येत असताना आपल्या अंगामध्ये एक शक्ती संचार करत असते आणि ही ताकद आपल्या गणवेशामध्ये असते. म्हणून तोही तितकाच महत्त्वाचा आहे. हे देखील अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोई यांच्यामधून हेरलं गेलं आणि प्रत्येक संघाला आपला गणवेश कंपल्सरी करण्यात आला. अशी या ठिकाणी आपण कबड्डी स्पर्धा पाहतो 2024. हे वर्षातील मित्रांनो अनेक वर्ष आपल्या स्मरणात राहणार आहे. कारण अशा स्पर्धा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असतात आणि बघायला मिळत असतात. अशा स्पर्धा पाहण्यासाठी कितीतरी मंडळी आपली जी कबड्डीची चाहते आहे हे पैसे भरून त्या ठिकाणी मुंबई असेल पुणे असेल अशा विविध ठिकाणी त्या ठिकाणी जात असते आणि प्रो कबड्डीचा त्या ठिकाणी अनुभव घेत असते. मात्र हा फ्री ऑफ चार्जमध्ये कबड्डीचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. तोही 3 दिवस लगातार वेगवेगळे खेळाडू. हे मित्रांनो भाग्य आपलं. गावदेवी लोकवडी शिवदेव नागझरी लीगसाठी मोरेश्वर नवगाव महादेव गोकुळ 2 साठी समर्थ बहिरोड आणि जयहमान तळाशात मैदान क्रमांक 3 साठी स्पर्धा मात्र सुरू आहे. अखंड स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. कबड्डी स्पर्धेचा अविरत प्रवाह या ठिकाणी सुरू झालेला आहे. निश्चितपणे खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा हीच आवड प्रकाशासाठी सवड करून आलेला माझा मायबाप असतो.
कारण सर्व बाजूला या कबड्डीचा सुगंध दरवळत असताना अनेकांनी या ठिकाणी कबड्डीचा सुगंध मात्र घेतलेला आहे आणि सुगंध असतानाच अजून 2 दिवस या ठिकाणी आपल्याला धावायला मिळणार आहे. खरं तर या प्रौढगडाच्या कबड्डी स्पर्धेचा लॉस म्हणजे भाग्यपत्रिका ज्यावेळेला आपल्या पटलावर आली की आपल्या व्हॉट्सअपमध्ये आहे ना, त्यावेळेला खरं तर अनेक ग्रुप बोलायला लागले. जे ग्रुप आपण शांतपणे मग प्रायव्हेट कबड्डी असेल, कबड्डी क्लास आणि असे अनेक कबड्डीचे ग्रुप आहेत मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये. परंतु प्रत्येक ग्रुप त्या ठिकाणी बोलायला लागला, कारण हे बोलायला लावलं आहे मित्रांनो. कारण इथे सुद्धा चिठ्ठी पद्धत आहे, कोणत्याही संघावर अन्याय नाही आहे किंवा कोणत्याही संघाची मक्तेदारी नाही आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रवेश केला आहे. नियमानुसार या ठिकाणी आपण पाहतो कटरेट असेल, सुपर टॅकस असेल, असे विविध या ठिकाणी नियमांना अनुसरून कबड्डी स्पर्धा संपन्न होत असताना आता मात्र सुपर टॅकससाठी देखील संधी आहे. ती म्हणजे मैदान क्रमांक 61 या ठिकाणी गावातील लोकांनी असं शिवनेरी माणसे या संघामध्ये गावातील लोकांनी आणि शिवनेरी नागसरी हे दोन संघ एकमेकांसमोर खेळत असताना इथे मात्र खेळाडूला वाद व्हावं लागलं. मित्रांनो, टाईम वेळ ही कोणासाठीच थांबत नाही, अगदी कोणासाठीच नाही. म्हणून योग्य वेळेमध्ये योग्य निर्णय घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. मग ते कबड्डीमध्ये असेल किंवा आपल्या नवीन जीवनामध्ये असेल, हे देखील मित्रांनो महत्त्वाचं आहे. 2 साठी मोरेश्वर नवगाव, महादेव बोपोली हे 2 संघ खेळतात आणि 3 साठी समर्थ बहिरवडे, जय हनुमान, कळाशे हे संघ खेळतात. आजकाल आपण क्रीडा क्षेत्राला खूप चांगले दिवस आलेले पाहतो, ज्यामध्ये कबड्डी आहे. स्पेशली कबड्डीचं नाव घेईन नक्की, कारण या टायमाला जर पाहिलं गेलं संजयभाई, भारतीय कबड्डीने या टायमाला ऑलिम्पिकमध्ये जर पाहिलं गेलं तर सुवर्ण आणलं. वर्ल्ड कप सुद्धा कबड्डीने महिला आणि पुरुष दोघांनी आपण जिंकला. हे आम्हाला 7 अभिमान आहे 2023 आणि 24च्या या पर्वामध्ये. आणि कबड्डी जर पाहिलं गेलं तर हा आपला रांगणात खेळ आहे, त्या ह्याच्यामधून दुरावा होऊ शकत नाही. कबड्डी असो किंवा कुस्ती असो, जे मातीचे खेळ आहेत हे आपले खेळ आहेत. नक्की सर. मैदान क्रमांक 2चा सामना रॅडने संपलेला आहे मला वाटतं. चला, मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना आपण पाहिला भुवनेश्वर नवगाव वर्सेस महादेव बोपोली. त्या ठिकाणी हजर होण्यासाठी विनंती करणार आहे. सर, अनेक संघ दत्तप्रसाद भैरवडे वर्सेस जयसंपूर्ण पढाव नंबर 3. सर पुन्हा बोला. मैदान क्रमांक हॅलो, कोर्ट नंबर 3 टीव्ही अंपायर तळाशे challenge, no bonus. Our decision is bonus. Please check. Court number 3. सर, मैदान क्रमांक 3 चा त्या ठिकाणी रिव्ह्यू आहे. मैदान क्रमांक 3 वर त्या ठिकाणी तळाशेनं चॅलेंज केलेलं आहे बोनस नाहीये म्हणून, आणि त्या ठिकाणी सामनाधिकारी तळाशेने चॅलेंज केले. सर, नो बोनस. Our decision is bonus. पंचांचा निर्णय आहे बोनस. आपण निर्णय द्यायचा आहे. मी रेडी आहे. चलो, मैदान क्रमांक 2 साठी हजर व्हायचं आहे. दत्तप्रसाद भैरवडे वर्सेस जयसंपूर्ण पढाव. दोन्ही संघ आले का? मी अगोदर सांगितलं होतं आपण त्या ठिकाणी एंट्री थांबायचं आहे. दोनही संघ दत्तप्रसाद भैरवडे, जयसंपूर्ण पढाव या दोन्ही संघांनी या प्लीज. तीन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान मांडवकर वर्सेस अनिशांत श्रीगाव आपण तयार करायचं आहे आणि 1 साठी श्री गणेश कार्ले वर्सेस विठ्ठल रत्ना ऐकून त्यांची गोटी आपण देखील तयार करायचं. मैदान क्रमांक 1 साठी 3चा डिसिजन पेंडिंग आहे. मला इकडे पॉईंट सांगेल मी. मी या ठिकाणी संजयभाई, मी बऱ्याच वेळापासून पाहतो या ठिकाणी आपल्यामध्ये आपल्या काही महिला ताई सुद्धा बसलेल्या आहेत. आपण तांब्यात पाहत आहात आणि खास करून टीमच्या टीचर या ठिकाणी बसलेले आहेत.
काही नमस्कार. आपलं कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आपण ही प्रो कबड्डीची आपण कबड्डी पाहता जिल्हास्तरीय आपल्या या विभागाची कबड्डी माझं नाव जान्हवी वाघे. Court number 3. स्पर्धा आहे. Please repeat. आयोजन छान केलेलं आहे. Hello. Talashe challenge, no bonus. Award is like bonus. Please check. चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. उद्या लेडीजच्या कबड्डी आहेत त्यामुळे सर्वांना चांगल्या प्रकारचं संधी इथे उपलब्ध होणार आहे. नक्की तुमचा उद्या महिलाची सुद्धा कबड्डीचा मॅच आहे त्यामध्ये You successful, no bonus. तुमच्या कुठल्या महिला संघ तुमचा हो, भुवनेश्वर टीम संघ आमचा टीमचा आहे. उद्या आहे आणि आज पुढचा कुठला संघ आमचा वेदायेश्वर टीम संघ आहे. कधी आता याच्यानंतर मॅच होणार आहे लास्ट मॅच आहे फर्स्ट ऑफ तुम्हाला या ठिकाणी आपल्या सर्व या ठिकाणी महिला बसलेल्या वर्ग सकाळचे 3 वाजले बघा ना बोलतोच आहे हे वेळ आहे कबड्डीचं या ठिकाणी आपल्या सर्व काही महिला या ठिकाणी सर्व या ठिकाणी हे कबड्डी पाहण्यासाठी आलेले आहेत. मी छोटा विषयाला धन्यवाद देतो ज्यांनी खरोखर अप्रतिम असं आयोजन केलेलं आहे. आपण सकाळचे पुण्याच्या 3 वाजता जोरदार गणराचं नाव घ्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती. धन्यवाद सर. या ठिकाणी अर्थातच मैदान क्रमांक 2 साठी आम्ही बोलवतोय दत्तप्रसाद भैरवडे जयसंभाव पडाव. दोन्ही सर आलेत का? दत्तप्रसाद भैरवडे मध्ये जयसंभाव पडाव आपण मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. त्या ठिकाणी सामना मात्र संपलेला आहे. आम्ही सातत्यानं आपल्याला सांगतोय एकही सगळं त्या ठिकाणी असल्यासारखं नाहीये. मैदान क्रमांक 2 साठी दत्तप्रसाद भैरवडे जयसंभाव पडाव. दोन्ही संघांना आपण त्वरित यायचं आहे. 2चा ताबा घ्यायचा आहे या लवकर. तर चालू सामना आपण मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी पाहिला मोपोली वर्सेस नवगाव. या सामन्यामध्ये मोरेश्वर नवगाव संघ 18 गुणांना विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. पराभव संघाचा देखील आभार. या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणतात होय जयेश घोडेकर. मोपोली संघाचा जयेश घोडेकर आपण यायचा आणि सन्मान चिन्ह आपल्याला घेऊन जायचं. जयेश घोडेकर प्लीज या 2 साठी या. या लवकर मैदान क्रमांक 2 साठी हजर व्हायचं आहे. दत्तप्रसाद भैरवडे वर्सेस जयसंभाव पडाव. दोन्ही संघ लगेच चला आपण खरं तर कदाचित काही संघांचं म्हणणं होतं की आवाज येतोय किंवा नाही येतोय परंतु आपण देखील रेंजमध्ये राहणं तितकंच महत्वाचं आहे. आपला एखादा खेळाडू तरी आतमध्ये राहणं गरजेचं आहे नाही सर. जे ऑडिटरचं त्याला मांडवा बाहेर बाबा जात असेल या नंतर मैदान क्रमांक 2 साठी दत्तप्रसाद भैरवडे वर्सेस जयसंभाव पडाव. या दोन्ही संघाचं 30 आपण मैदानाकडे चला. लक्षात घ्या एक वरील चालू सामना संपल्यानंतर आपण तयार करायचा श्रीगणेश कारणे वर्सेस वेदा तालमान गुंड्यांची गोटी. 3 साठी जयहनुमान मांडवकर वर्सेस हरिशांत श्रीगाव आणि 2 हजर व्हायचं आहे. दत्तप्रसाद भैरवडे वर्सेस जयसंभाव पडाव. TV umpire, court number 1, Nandari challenging 2 point. Our decision only 1 point. Please review. जयेश घोडेकर आपण या. मोपोली संघाचा जयेश घोडेकर आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. आपलं Hello. TV umpire, court number 1, Nandari challenging 2 point. Our decision only 1 touch point. Please review. या ठिकाणी अर्थातच जयेश घोडेकर हा खेळाडू आलेला आहे. मी मनोज सर आपल्यास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी बक्षिसाचं वितरण करायचं आहे. मनोज पाटील प्लीज आपण या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. मनोज पाटील या. आणि 1चा डिसिजन पेंडिंग आहे. नागझरी संघानं 2 पॉईंटसाठी या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे आणि 55 मध्ये 1 टच पॉईंट दिलेला आहे. बरोबर सर. चला मैदान क्रमांक 2 साठी
मैदान क्रमांक 2 साठी दत्तप्रसाद बैरोडे वर्सेस जय संभोबा वडाव. अजून देखील दोन्ही संघ या ठिकाणी येत नाहीये. धन्यवाद. जय संभोबा वडाव मात्र त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. दत्तप्रसाद बैरोडे कोणी आले? चला आपण त्यांना एंट्री देऊया. चला डीसी कम ऑन. कोर्ट नंबर 1 विरोधी आपण डिसिजन पेंडिंग आहे, थांबूया की घेऊया. You unsuccessful, only 1 point. चला मित्रांनो या ठिकाणी आपण एंट्री देतोय. मैदान क्रमांक 2 साठी डीजे